गोदाकाठावर वसलेलं नाशिक, साहित्य विश्वात पूर्वापार आपलं वेगळेपण अधोरेखित करणारं, ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर असो किंवा नाटककार वसंत कानेटकर असो, यांच्यासारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कसदार लेखणीनं नाशिकचं साहित्य विश्व समृद्ध झालं. साहित्य प्रांतातील नाशिकची श्रीमंती वृद्धिंगत केली ती लेखक तुमच्या भेटीनं या उपक्रमामुळे. पुस्तकातून रिझवणारा लेखक प्रत्यक्षात असतो कसा याविषयी चोखंदळ वाचकांना कमालीचं अप्रूप असतं. त्यांची हीच जिज्ञासा शमवण्याचं कार्य या उपक्रमातून अखंडपणे होत आहे. लेखकांना देखील जावे वाचकांच्या गावाची सुखद अनुभूती देणारा लेखक तुमच्या भेटीला रौप्य महोत्सव साजरा करून 26व्या वर्षात पदार्पण करत आहे. 25 वर्ष हा तसा मोठा पल्ला. एखादी संकल्पना सुचणं, ती प्रत्यक्षात उतरवणं आणि तब्बल 2.5 दशक ती तितक्याच उत्साहात राबवण्यासाठी झोकून काम करणं, हे ज्योती स्टोर्स आयोजित लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाच्या यशस्वीततेचं गमक. हे शिवधनुष्य पेळण्याचं काम केलं ते वसंतराव खैरनार यांनी. एकदा एका वाचकाची लेखकाशी होऊ न शकलेल्या भेटीची रुखरुख त्यांच्या लक्षात आली आणि त्यातून सुचली ही संकल्पना. लगोलग त्यांनी प्रत्यक्षात ती उतरवली आणि गेल्या 25 वर्षात या उपक्रमातून लेखक वाचक भेटीचे थोडे थोडके नव्हे, तब्बल 360हून अधिक अविस्मरणीय कार्यक्रम साकारले. मग त्यात अनेक दिग्गज नामवंत लेखकांनी वाचकांशी थेट संवाद साधला. दरवेळी विविध क्षेत्रातील नवीन लेखक, नवा विषय, हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य. आठवतंय 1998 साल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आमच्या ज्योती स्टोरच्या आयोजित पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले होते. तात्यासाहेब खूप थकलेले होते, पण ते बोलले, वसंता, किती वर्ष झाली, जवळपास मला वाटतं 20-22 वर्षापासून मी तुझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येतोय. आतापर्यंत मी एवढ्या वेळा कुणाकडेच गेलो नाही, पण तुझ्याकडे मात्र मी नाही म्हणू शकलो नाही. छान, तू चांगला उपक्रम राबवलेला आहेस. आणि मित्र हो, 1999ला तात्यासाहेब गेले. 20-22 वर्ष पुस्तकाच्या प्रदर्शनाची परंपरा तात्यासाहेबांच्या शुभहस्ते उद्घाटनाने होत होती. एक दिवशी असाच सायंकाळी मी दुकानावर उभा असताना एक वरिष्ठ अधिकारी निवृत्त झालेले माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले, अहो, मला तात्यासाहेबांना भेटायचं राहून गेलं कुसुमाग्रजांना, पण एवढा मोठा माणूस. मी म्हटलं, अहो काही नाही, त्यांचे दरवाजे हे 24 तास उघडे असायचे. अरे मी गेलो नाही बरं का त्यांच्याकडे, वसंतराव. मग माझ्या मनात एक प्रश्न आला की असे कितीतरी लोक असतील की ज्यांना लेखकाला भेटावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. मग मनात विचार आला की आपण असा कार्यक्रम का करू नये की ज्याच्यामध्ये वाचकांना किंवा रसिकाला लेखकाला थेट भेटता येईल. आणि मग या संकल्पनेतूनच लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाची सुरुवात झाली. अर्थात मी कल्पना वसंतराव कानेटकरांना सांगितली. ते बोलले, अतिशय छान कल्पना आहे, आपण लगेच उद्घाटन करूया आणि पहिल्या उद्घाटनाला मीच येतो की. आणि मग 1 ऑगस्ट 2000 सालामध्ये परशुराम सायकडकरच्या शेजारी असलेल्या फ्रेनीबाई दस्तूर हॉलमध्ये पुस्तकाच्या प्रदर्शनामध्येच वसंतराव कानेटकर आले आणि लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमाची सुरुवात झाली. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2000 महिनाभर आम्ही कार्यक्रम घेतला. पुस्तकांच्या सानिध्यामध्ये लेखक बसलेले, समोर काही वाचक आणि रसिक बसलेले. आम्ही मात्र फक्त निमित्त मात्र होतो. लेखक आणि वाचकाची भेट घालून द्यावी एवढाच एक मूळ हेतू त्याच्यामध्ये होता. लेखक निवड ही लेखक तुमच्या भेटीलाची सर्वात महत्वाची जबाबदारी. लेखकांचा शोध ते कार्यक्रमाचं नियोजन अशी संपूर्ण धुरा वसंतरावांनी सांभाळली. वाचकांच्या अभिरुचीचा साकल्याने विचार झाला. ज्योती स्टोर्सच्या ग्रंथदालनात नवनवीन पुस्तकांची, लेखकांची माहिती आपसूक मिळते. पुस्तकांच्या परीक्षणातून वाचकांकडून दिल्या गेलेल्या नावांच्या आधारे दरवर्षी दमदार लेखकांची निवड करून हा उपक्रम पुढे जात आहे. हे जग वाचणाऱ्यांचं आहे. जेव्हा लेखक आणि वाचक एकत्र येतात तो क्षण कल्पनातीत ठरतो. वाचकांच्या दृष्टिकोनातनं लेखकाबद्दल अधिक जाणून घेणं, त्यांना कशामुळे प्रेरणा मिळते, पुस्तकावर स्वाक्षरी, इतर वाचकांशी संपर्क, असं बरंच काही आहे.
पण लेखकांचं काय? त्यांच्या कथा, साहित्य जिवंत होतात पुस्तकातनं. मग कथेचे कोणते भाग वाचकांच्या मनात गुंजले, त्यांना कशामुळे हसवलं गेलं, प्रेरित केलं गेलं, हे लक्षात येतं. वाचकांची भेट, त्यांच्याशी चर्चा लेखकांना त्यांच्या नव्या लिखाणालाही प्रेरणादायी ठरतं. लेखक तुमच्या भेटीतील वाचन व लेखन हे दोन्ही अनुभव समृद्ध करणारे ठरतात. कुठेतरी उद्याचा उद्योजक, उद्याचा विज्ञानामधला जयंत नारळीकर, एखादा नाटककार वसंतराव कानेटकरांसारखा या आपल्या रसिकांमधून तयार व्हावा किंवा पुढे जावा, अशी याच्या पाठीमागे संकल्पना आहे. कारण लेखकाच्या सगळ्या साहित्याची बीज ही कळत नकळत होईना वाचकांच्या मनावर रुजत असतात. मला बऱ्याच वेळा जाणवलेलं आहे, कार्यक्रम संपल्यावर जेव्हा श्रोते निघतात घरी जायला, तेव्हा त्यांना जाणवतं की नाही, मला आज काहीतरी वेगळं मिळालं. हे वेगळं पण देण्यामध्येच जे काय आहे त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. मी किंवा माझी संस्था ज्योतिष स्टोर्स हे कायमच या बाबतीमध्ये आनंददायी राहिलंय आणि आमच्या आनंदाचं समाधान याच्यामध्येच आहे. कदाचित उद्याचा नाशिकचा धांडोळा घेताना आमच्या या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमाची नोंद त्याच्यामध्ये नक्कीच घ्यावी लागेल. कारण वाचनाच्या प्रचार आणि प्रसाराकरता, वाचकांचं मन पुस्तकांप्रती घडवण्याकरता, रसिकांना अतिशय अद्ययावत अशा विचारांची मेजवानी मिळण्याकरता आणि याच्यातूनच उद्याचे लेखक घडविण्याकरता हा लेखक तुमच्या भेटीला हा सगळा धांडोळा किंवा हा प्रपंच आहे. आज 25 वर्ष जरी झालेली असली तरी सातत्याने या कार्यक्रमाची ओढ रसिकांना अजूनही तेवढीच आहे आणि यापुढे राहील याची मला खात्री. वाचन संस्कृती लयास जाऊ लागण्याची चिंता असलेल्या या काळात लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाची ही वाटचाल वाचन संस्कृतीचा विस्तार करत चाललीये, रुजवत चाललीये. वाचकांना शब्दांशी, शब्दांच्या निर्मात्याशी घट्ट जोडून ठेवणारा हा रुपेरी धागा अधिक बळकट होत जाईल यात शंका नाही. आणि आता या उपक्रमाचं हे आहे 26वे वर्ष. 360हून अधिक लेखकांचा सहवास नाशिककरांनी अनुभवला ही तर अद्भुत घटना. यावर्षी अभिजित जो, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, डॉक्टर राजा आणि रेणू दांडेकर, नीरजा आणि डॉक्टर प्रज्ञा दया पवार, ब्रिगेडियर हेमंत महाजन, श्री अजय आणि ज्योती आंबेकर, शरद कुलकर्णी, स्वराधीश डॉक्टर भरत बलवल्ली हे सर्वजण सन्माननीय अतिथी म्हणून लेखक तुमच्या भेटीला मध्ये उपस्थित राहणार आहेत. नवनीत आणि शंकराचार्य न्यास यांच्या सहकार्याने आणि संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इतके दिवस, इतकी वर्ष बहरत गेला. पण आज स्वतंत्रपणे ज्योती स्टोर्स ग्रंथदालन आयोजित लेखक तुमच्या भेटीला नाशिककरांसाठी, केवळ तुमच्यासाठी येत आहे. साहित्य, संस्कृती, समाज, राजकारण, वैद्यकीय, कृषी, पर्यावरण क्षेत्र कोणते असो, लिहिणारा प्रत्यक्ष दिसतो, भेटतो, त्याचे बोल कानात साठवले जातात. यापुढेही नाशिककर असोशीनं हा अनुभव घेत राहणार. उपक्रमाचं वय वाढेल तशी नाशिककरांची सांस्कृतिक समज वर्धिष्णू होईल. लिहित्याला बोलतं करणारा आणि ऐकणाऱ्याला वाचतं करणारा हा उपक्रम अभिरुची संपन्न, सुसंस्कृत, समंजस समाज निर्मितीसाठी अखंड तेवत राहणारी दीपमाळ म्हणजे लेखक तुमच्या भेटीला. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आपल्यापुढे नरहर कुरुंदकर यांच्या एका विचारवंताची गोष्ट आपल्यापुढे सादर करणार आहेत, त्यांना मी विनंती करतो की माननीय श्री अभय आंबेकर आणि ज्योती आंबेकर यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं. या, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. विशेष अतिथी या नात्यानं आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू
माननीय श्री डॉक्टर संजीव सोनवणे सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे आदरणीय श्री सुरेश बाबा पाटील सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे विशेष अतिथी या नात्यानं माननीय श्री लोकेश शेवडे सर, माननीय श्री दत्ता पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यावं. स्टेज असं भरगच्च भरल्यासारखं वाटतंय ना. एक शिक्षणतज्ज्ञ आहेत, एक कृषीतज्ज्ञ आहेत, एक उद्योजक आहेत, एक नाटककार आहेत, एक साहित्य क्षेत्रामधले ज्योती आंबेकर आणि अभयजी आंबेकर म्हटलं तर ते सनदी अधिकारी पण आहेत. असं सगळ्यांचंच जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आज या सगळ्यांकडून आपल्याला विशेष अशी विचारांची मेजवानी मिळणार आहे. आजचे लेखक, आजच्या कार्यक्रमाचे लेखन ज्यांनी केलेलं आहे, संकल्पना ज्यांची आहे, जे आपल्यापुढे सादर करणार आहेत, असं एक कुटुंब, दोघेही पतिपत्नी आदरणीय अभय आंबेकर आणि सौभाग्यवती ज्योतिताई आंबेकर, आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आलेले आपल्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक संजीव सोनवणे सर, शेतीतज्ञ माननीय श्री सुरेश बाबा पाटील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ उद्योजक माननीय श्री लोकेश शेवडे आणि ज्येष्ठ नाटककार माननीय श्री दत्ता पाटील. माझ्यासमोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. आदरणीय यशवंतराव पाटील सर आहेत, बी जी वाघसाहेब आहेत, प्राध्यापक डॉक्टर दिलीप धोंडगे सर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे माजी सनदी अधिकारी शिवाजीराव मानकर आहेत, ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन आहेत. त्याचप्रमाणे संगीताचा वारसा चालवणारे माननीय श्री संजय पोरवालजी आहेत. त्याचप्रमाणे वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय श्रीकांत बेनी सर आलेले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक ज्यांच्या नावावर खूप मोठी ग्रंथसंपदा आहे, महाराष्ट्र शासनाने अनेक ग्रंथ ज्यांचे काढलेले आहेत, ते श्री रमेश वरखेडे सर आणि सौभाग्यवती मंगलाताई वरखेडे मॅडम या देखील आलेल्या आहेत. कुरुंदकर यांची नाशिकमधल्या त्यांच्या एका मित्रवर्याला खूप पत्र आलेली आहेत. जवळपास कुरुंदकर सरांनी 40हून अधिक पत्र लिहिलीत. अशा ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री रेखाताई भांडारे या देखील इथे आलेल्या आहेत. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. आमचे दत्तभाऊ गुजराती आहेत, जे अशोका बिझनेस स्कूलचे डायरेक्टर म्हणून होते. अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षण प्रवासक म्हणून किंवा शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा अनेक क्षेत्रातले मान्यवर आलेत. आपल्या सर्वांचं मी आज या विचारांच्या मेजवानी करता या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं देखील ज्योतिष स्टोअरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय आपला आहे माननीय ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंदकर, एका विचारवंताची गोष्ट. इतर प्रास्ताविक मी काही करत नाही. आपल्यापैकी बऱ्याचशांना माहिती आहे, कुरुंदकर सर हे नांदेडला प्राध्यापक होते, प्राचार्य होते तिथल्या कॉलेजमध्ये. उनपूर्व जवळपास 51 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं, परंतु त्या 51 वर्षाच्या आयुष्याचं सोनं मात्र त्यांनी केलं. अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. जवळपास 21 पुस्तकं जी उपलब्ध आहेत ती आम्ही आज आपल्या माहितीकरता बाहेर ठेवलेली आहेत. त्यातलं नुकतंच प्रसिद्ध झालेलं त्यांच्या लेखांवरचं युगप्रवर्तक छत्रपती हे आत्ताच एक 15 दिवसापूर्वीच हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. 15 ऑगस्टला देशमुख आणि कंपनीने सगळी पुस्तकं यांची काढलेली आहेत आणि महाराष्ट्रभर कुरुंदकरांना पोचवण्याचं काम केलेलं आहे. परंतु हे पुस्तकाच्या माध्यमातून आहे, परंतु आपल्या अभिनयाच्या माध्यमातून, आपल्या नाटकाच्या माध्यमातून किंवा दीर्घांकाच्या माध्यमातून त्यांचे विचार पोचवण्याचं काम मात्र
ज्योतिताई आंबेकर आणि अभय आंबेकर यांनी केलेला आहे. एक मोठा विचारवंत, ज्याने महाराष्ट्रातला माणसांना एक वेगळी विचार करण्याची प्रवृत्ती दिली किंवा दिशा दाखवली, असा हा विचारवंत. अनेक विषयांवर त्यांची पुस्तकं आहेत. आपल्याला वाटलं तर आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. आज या ज्येष्ठ विचारवंतांचे विचार नाटकाच्या माध्यमातून साधारणपणे 1 तास 15-20 मिनटं किंवा 25 मिनटाचा असा एक दीर्घांक आपल्यापुढे आदरणीय आंबेकर कुटुंबीय आपल्यापुढे सादर करणार आहेत. मला सांगायला आवडेल नरहर कुरुंदकरांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या व्यासाचे शिल्प नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं, त्याच्या पाठीमागे त्यांनी असं लिहिलं आहे. बघा किती प्रगल्भ असे विचार त्या काळामध्ये त्यांचे होते. त्यांनी असं लिहिलं आहे, प्रश्न असा निर्माण होतो की हे महाभारत वाचावे तरी कसे. प्रश्न असा निर्माण होतो की हे महाभारत वाचावे तरी कसे. मी ते इतिहास शोधण्यासाठीही वाचतो. मी ते इतिहास शोधण्यासाठीही वाचतो. संस्कृतीची रूपे व विविधता शोधण्यासाठीही वाचतो. संस्कृतीची परिवर्तने शोधण्यासाठीही वाचतो. मला फक्त धर्मश्रद्धेने अजून महाभारत वाचणे जमलेले नाही, पण कोट्यावधी भारतीय हा ग्रंथ श्रद्धेने वाचतात, तेव्हा याही भूमिकेतून होणारा अभ्यास मी वर्ज्य मानू इच्छित नाही. नरहर कुरुंदकरांनी लिहिलं आहे. त्यांच्या अभयारण्य पुस्तकामध्ये त्यांनी विचार स्वातंत्र्य बाबतीत आपले विचार मांडलेले होते. त्यांनी असं लिहिलं आहे, विचार स्वातंत्र्य हे महत्त्वाचं स्वातंत्र्य आहे. बघा, आत्ताच्या या मीडियाच्या खूप मोठ्या जगावर असलेल्या सगळ्या आवरणाच्या पाठीमागे विचार स्वातंत्र्य सातत्याने आपण मीडियावर आपल्यावर काही ना काही सारखं कोसळत असतं. प्रत्येक क्षणोक्षणाला, क्षणसुद्धा कदाचित लांबचा असेल त्याच्या आधीच आपल्याकडे बातमी येऊन पोहोचत असते. पण या बाबतीमध्ये सरांनी असं लिहून ठेवलं आहे, विचार स्वातंत्र्य हे महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे, हे तर मी मानतोच, पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता आहे असेही मी मानतो. पण हे विचार स्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते. व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे व्यक्तीचे हक्क मान्य करून व केल्यामुळे व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळेच स्वातंत्र्य निर्माण होत असते. अतिशय प्रगल्भ असे विचार कुरुंदकर सरांनी आपल्यापुढे मांडलेले होते. कुठलाही विचार करताना किंवा आपल्यापुढे विचार आले असताना ते आपण सहजपणे स्वीकारायचे नसतात. त्याच्या पाठीमागे आपली स्वतःची काहीतरी भूमिका ठेवायला पाहिजे किंवा ते समजावून घ्यायला पाहिजे. या बाबतीमध्ये त्यांनी 3 ओळीमध्ये आपले विचार मांडलेत. कोणताही विचार आंधळेपणाने स्वीकारू नये. कोणताही विचार आंधळेपणाने स्वीकारू नये. विचारांची परखडपणे चिकित्सा करून बुद्धीला पटल्यानंतरच तो विचार सर्वांनी निर्भयपणे स्वीकारला पाहिजे. या प्रक्रियेतूनच समाज आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेला वेग येईल याचा मला विश्वास वाटतो. हे नरहर कुरुंदकरांनी लिहिलेलं आहे. 50-60 वर्ष होऊन गेलेली आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 1981च्या सालामध्ये कुरुंदकर सर 82ला कुरुंदकर सर गेलेत. म्हणजे आज जवळपास नाही म्हटलं तरी 43 वर्ष होऊन गेलेली आहेत. पण त्यांच्या विचाराची धग त्या शब्दांमध्ये आणि त्या भाषेमध्ये किती जाज्वल्य आहे बघा. आणि आज देखील आपल्याला सगळ्यांना संपन्न करण्याकरता यांचे विचार हे महत्त्वाचे आहेत. केवळ ह्या एकाच भूमिकेतून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचवण्याकरता, त्यांचं साहित्य आपल्यापर्यंत पोचवण्याकरता, त्यांनी लिहिलेली पुस्तकं आपल्यापर्यंत पोचवण्याकरता आणि खरा कुरुंदकर कळावा म्हणून या एका सदियेतून आम्ही आज आंबेकर मॅडम आणि आंबेकर सरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय लोकेश शेवडे यांना विनंती करतो की त्यांनी ज्योती आंबेकर आणि अभय आंबेकर आपल्यापुढे उभे करावेत, त्यांचा परिचय करून द्यावा. वसंता म्हणजे काय म्हणतात आता,
खैरनार सर हे आमचे मित्र आणि ज्योती आणि अजय हेही माझे स्नेही. पण तरी मी इथे येणं मला कठीण होतं आज, कारण आमचा दाभोलकर व्याख्यानमालेचा कार्यक्रम आजच याच वेळी दुसरीकडे होता. तर तिथे मी कार्यरत असल्यामुळे येणं शक्य नव्हतं. ह्या तिघांची मैत्री हे एक कारण होतंच, पण त्यापेक्षा महत्त्वाचं कारण असं होतं, कुरुंदकरांवर कार्यक्रम आहे आणि त्याला आपण नाही. ह्याबद्दल मी ह्या तिघांना उत्तर कसं देणार. माझ्या दृष्टीनं आपल्याकडे जसं एकलव्य म्हटलं जातं एक उदाहरण म्हणून, तसं कुरुंदकरांच्या बाबतीत म्हणजे ते माझे द्रोणाचार्य असं धरता येईल. मी एकलव्य होण्यास पात्र आहे की नाही हा भाग वेगळा, पण विशेषतः कुरुंदकरांच्या बाबतीत मी असं सांगू शकेन, सामाजिक आणि राजकीय माझी मतं ही बहुतांश कुरुंदकरांमुळे, त्यांच्या पुस्तकांच्या वाचनामुळे प्रभावित झालेली आहेत. पंडित नेहरू हे मला त्यांनी शांतीदूत नेहरू म्हणून जो मोठा प्रदीर्घ लेख लिहिला त्यामुळे, महात्मा गांधी एक चिंतन ह्या लेखामुळे, आणि विशेषतः जे पुस्तक इथे मला दिसतंय शिवरात्र आणि जागर, जर इथे उपलब्ध असेल तर ते जरूर विकत घेऊन वाचावं. ह्या सर्व पुस्तकांच्या वाचनामुळे माझ्यावर प्रचंड परिणाम झाला. तर अशा कार्यक्रमाला मी गेलोच नाही असं व्हायला नको, आणि माझे स्नेहीच तो घडवून आणतायत, म्हणून मग मी थोडा वेळ का होईना येईन असं सांगितलं. अजय आंबेकर हे म्हणजे अजब रसायन म्हणता येईल. यांना पदव्युत्तर पत्रकारितेत म्हणजे पदव्युत्तर पदवी जी असते त्या पदवीमध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं. टाळ्या वाजवा. बऱ्याच जणांना पुढे बरंच यश मिळतं, पण ते लहानपणी तसं काही घडलेलं नसतं आणि आपणच अचंबित होतो की हा माणूस पुढे इतका कसा गेला. तर हे अजय आंबेकर त्या बाबतीत अपवाद आहेत. पदवी तर त्यांनी उत्कृष्ट मिळवली, त्याच्यानंतर पदव्युत्तर पदवीसुद्धा सुवर्ण पदक मिळवलं, आणि त्यानंतर त्या विषयात बराच काळ वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आणि दैनिकात नियतकालिकात काम करून अंतिमतः शासन दरबारी उत्तम संचालक म्हणून माहिती जनसंपर्क खातं, नंतर 8-8.5 वर्ष, म्हणजे हा कदाचित आपल्या इंग्रजीत त्याला शब्द आहे रेकॉर्ड असेल, की सलग 8.5 वर्ष मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे सचिव म्हणा किंवा त्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. सलग 8.5 वर्ष. हे सगळं चालू असताना, विशेषतः सांस्कृतिक विभागाचे संचालक असताना मी त्यांना भेटलोय. त्यांना ते आठवत नसावं, पण शासन दरबारी असं आपल्याशी कोणीतरी बोलणारा प्रमुख अधिकारी असतो हे त्यांच्याचमुळे मला कळलं. तोपर्यंत मला असं कोणी असू शकतं असं कल्पना नव्हती. असे हे अजय आंबेकर पुढच्या काळात लेखक म्हणूनही प्रस्थापित झाले. इतकंच नव्हे, त्यांनी आत्ताचं जे अभिवाचन ज्याचं होणार आहे त्याच्या अगोदरसुद्धा एक नाटक कुरुंदकरांवरचंच जे मी बघितलं होतं ते त्यांनी लिहिलं, आणि नोकरीनंतर माझ्या अंदाजाने त्यांनी लवकर सोडली असावी ती. त्यानंतर आपलं भाग्य असं आपण समजूया नाशिककरांचं, की हे नाशिकमध्ये येऊन आता आपल्यात नाशिककर झाले आहेत.
आपण त्यांचं नाशिकमध्ये स्वागत अधिकृतपणे करूया. ज्योती आंबेकर हे म्हणजे खरं म्हणजे पुन्हा आजचा आहे 25वं वर्ष आहे ना की 26वं आहे आपलं? हां, 26वं म्हणजे 25 पूर्ण झाली ज्योती स्टोर्सची या कार्यक्रमाची. आणि ज्योती आंबेकरांनी सुद्धा 25 वर्ष पूर्ण केली वृत्त निवेदिका आणि संपादिका म्हणून सह्याद्री या वाहिनीवर आणि आकाशवाणीवर, म्हणजे दोन्हीही हे उभयता शासनाशी निगडीत असून लोकांशी मिळून मिसळून आणि लोकांवर प्रभाव टाकू शकणारं असं हे कुटुंब आहे. आणि हे दोघंही आपापल्या क्षेत्रात वेगवेगळी क्षेत्रं आहेत त्यामध्ये नाव कमावून आहेत. त्या ज्योती आंबेकर या केवळ वृत्त निवेदिका किंवा वृत्त संपादिका नाही आहेत. ती दोन्ही कामं ते एकाच वेळी करणाऱ्या त्या एकमेव आहेत. पण त्याखेरीज मुलाखत घेणं हा त्यांचा हातखंडा आहे. एखादा असा प्रश्न विचारायचा की जो प्रश्न लहान तो समोरच्याला नीट लोकांना असंही वाटेल की एवढंसं काय विचारलं, पण त्याच्यावर ते खुलवत ती मुलाखत अशी होते की जणू ती आपल्याशी गप्पा मारल्यासारखी वाटायला लागते. असा हातखंडा असणाऱ्या या उभयत्यांनी या नाटकाच्या किंवा या अभिवाचनाच्या निर्मात्या आहेत. तर ज्योती आंबेकर या निर्मात्या आणि अजय आंबेकर हे लेखक, या दोघांचं अभिवाचन आज सादर होणार आहे. आणि हे अभिवाचन कुरूंकरांच्या वर होणार आहे. हे आपलं नाशिककरांचं भाग्य. आपण लक्ष देऊन ऐकावं, कारण हा काळ, मी अगदी मुद्दाम जाणीवतः सांगतोय, हा काळ वाचनापेक्षा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आहे, ज्यावर अवलंबून राहून आपण नेहरू आणि गांधीजींसारख्या महामानवांच्या बद्दल वाटेल त्या बाता मारत सुटतो आणि ऐकतो. कुरूंदकर वाचावेत तेव्हा आपल्याला कळेल की ही केवढी मोठी मंडळी आपल्यात होती बाहेर जाताना. आणि कुरूंदकरांचं आणखी एक वैशिष्ट्य, हे सगळे लेख 50 वर्ष जुने आहेत. 50 वर्षांपूर्वीचा त्यांचा फॅसिझम या शीर्षकाचा लेख वाचावा, सगळ्यांनी वाचावा. आपण आजच्या काळात आहोत की काय असंच वाटायला लागतं. या साऱ्याचा साक्षात्कार आपल्याला आंबेकर पतिपत्नी घडवतील अशी मला आशा आहे, खात्री आहे. त्यांना त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. लोकेश शेवडे किती सुंदर बोलतात आपण ऐकलं. प्रतिष्ठानाचे कार्यवाह म्हणून त्यांनी बरीच मोठी कारकीर्द केलेली आहे. मी आता आदरणीय कुलगुरू माननीय श्री प्राध्यापक संजीव सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. नमस्कार. खरं तर लेखकांनी आपल्यामध्ये फार काही पाहुण्यांनी लुडबुड करू नये, तरीसुद्धा अण्णांनी विनंती केलेली आहे. खरं तर अण्णा ज्या वेळेला माझ्याकडे आले आणि ही यादी मला दाखवली त्यावेळेला मी एका मिनिटात सांगितलं की मी या कार्यक्रमाला येईल. त्याचं कारण असं आहे की 2-3 गोष्टी मला नाशिकमध्ये आल्यानंतर, पुण्यात 38 वर्ष पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपर्यंत जाईपर्यंत पुणे समजलं. पण इथं आल्यानंतर 2 वर्षामध्ये जे नाशिक समजलं त्यामध्ये कुरूंदकर सरांच्या आणि नाशिककरांमध्ये एक साम्य आहे, ती म्हणजे अस्सलता. मुंबई असो पुणे असो, मी बऱ्याच वेळा नाशिकमध्ये बोलतानाही हे सांगितलं की तिथे
नाशिकमधून गेलेली लोक आहेत, कोकणातून आलेली आहेत, विदर्भातून आलीत, मराठवाड्यातून आलीत, नगर, सोलापूर, सातारा, सांगलीवरून, आणि त्यांनी ही मुंबई, पुणे, मुंबई तर सगळ्या भारतातूनच लोक आले, जगातून आलीत, पण पुणे हे या लोकांनी खरं केलं. पण इथं प्रत्येकाकडं जर पाहिलं, इथल्या कर्तृत्व, इथली शेती असेल, इथले लेखक असतील, इथले विचार असेल, ही अस्सलता आहे. ही खरं तर कुरूंदकरांचे विचारसुद्धा अस्सल आहे. आत्ता शेवटे सरांनी सांगितलं आणि यानंतर आंबेकर, उभयनवी हे आपल्याला नरहर कुरूंदकर उलगडून दाखवणार आहेत. पण माझ्यावरही स्वतःवर नरहर कुरूंदकरांचा फार मोठा वैचारिक प्रभाव आहे. त्यातलं एक उदाहरण म्हणून सांगतो, ते कदाचित यांच्या स्पष्टीकरणामध्ये किंवा सादरीकरणामध्ये येईल. त्यामधलं एक साधना प्रकाशननी अण्णा एक साधारणपणे 4 वर्षापूर्वी निवडक नरहर कुरूंदकर म्हणून एक पुस्तक पब्लिश केलं होतं. त्यातला पहिला जो लेख आहे तो मी शिक्षणामध्ये एक शिक्षक म्हणून काम करताना मला फार तो भावला आणि तो आजही आपल्याला कसा उपयोगी आहे. त्यामध्ये त्यातला प्रश्न होता सॉक्रेटिसाचा प्रश्न. हा सगळ्यात आवडलेला मला प्रश्न. आणि प्रत्येकाला प्रश्न पडतात, परंतु त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची सॉक्रेटिसाची पद्धत नरहर कुरूंदकरांनी इतकी सहज सोप्या पद्धतीने मांडलेली आहे आणि त्यामधला त्यांचा विद्यार्थी आणि विचारवंत असा दोन्ही त्यामध्ये मेळमिलाप आहे. त्यांनी त्यातलं काय सांगितलं की सॉक्रेटिस काय करायचा तर चौकात जायचा आणि विचारायचा का ही पृथ्वी, बाजारात म्हणा, चौकात म्हणा, म्हणजे लोकांमध्ये जाऊन ही पृथ्वी सपाट आहे का गोल आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का पृथ्वी सूर्य. त्यावेळी हे प्रश्न पडून लोकांमध्ये जाऊन, आता फक्त आपण जर सरळ गेलं चौकात आणि विचारलं का ही एवढी ट्रॅफिक का आहे, लोक असं का वागतात, ट्रम्प असं काय करतात, असं काही विचारायचा काही प्रयत्न केला तर आपल्याला लोक वेड्यात काढतील. परंतु प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याला विचार प्रवर्तन करण्यासाठी आव्हान निर्माण करावं लागतं, ते आम्ही शिक्षणशास्त्रामध्ये एक चॅलेंज पेडागॉजी, आव्हानात्मक अध्यापन पद्धती म्हणून विचार करतो. आणि म्हणून परीक्षेतही प्रश्न विचारले जातात, सगळीकडे ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले जातात, परंतु सामान्य जीवनामध्ये मुलांना आपण प्रश्न विचारण्यापासून कंटाळतो आणि नंतर त्यांना थांबवतो. आणि तिथं मला असं वाटतं की त्या सॉक्रेटिसाचाही खून आपण करतो आणि नरहर कुरूंदकरांच्या विचारांनाही बाजूला सारतो. म्हणून प्रश्न विचारणं ही आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा धडा किंवा शिकवणूक आपण त्या लेखातून नरहर कुरूंदकरांच्या विचारातून घेऊ शकतो. अण्णा, दुसरा आपण जी ही एक लेखक तुमच्या भेटीला ही योजना केलेली आहे, त्याचा मी सगळ्यात मोठा म्हणजे असा प्रभाव असणारा किंवा त्याच्यावर मला ती भावलेला भाग आहे. मी साधारणपणे 82 साली मी SYBSCला होतो नगरला. त्यावेळेला त्या महाविद्यालयामध्ये बाबू बोरकर आले होते आणि त्यांचा एक विद्यार्थ्यांशी संवाद होता आणि मग मीही त्याला गेलो होतो. त्यांनी त्यांचं निवेदन केलं, त्यांची ती गडद निळे जलद भरून आले वगैरे ते सगळं सांगितल्यानंतर मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं काही प्रश्न विचारा. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला की एकाच अर्थाचे अनेक शब्द असताना तुम्ही एक तोच शब्द तुमच्या कवितेमध्ये किंवा पद्यामध्ये गद्यामध्ये कसा निवडता, हाच प्रश्न होता. ते खूप हसले आणि ते म्हणले असं असतं की आम्ही कवी म्हणून किंवा लेखक म्हणून अनेक असे शब्द त्यावेळेला तिथे असे आमच्यासमोर नाचत असतात, पण जसा समजा 7-8 नर्तकी असतील तर त्या नर्तकींच्या चालीवरून एकच नर्तिका आपल्याला भावते, तसा एकच शब्द आम्हाला भावतो आणि आम्ही तो निवडतो. खरं तर ही खरी लेखक खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण लेखकांबरोबर संवाद साधतो त्यावेळेला ते कशी प्रक्रिया आहे ती समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. शेवटचं एकच गोष्ट सांगतो, मी बऱ्याच वेळा ही अलीकडे सांगतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका जीवनगौरव पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये जे राजकारणीही आहेत आणि लेखकही आहेत, यशवंतराव गडाखांना आम्ही त्यावेळेला जीवनगौरव पुरस्कार दिला होता. त्यांनी साधारणपणे 5 वाक्याचं भाषण केलं होतं त्याला उत्तर देताना.
त्यातला एक जे वाक्य आहे त्यातलं त्यांनी पहिले 1-2 वाक्य जे बोलले की आता सध्या जग कसं आहे ते आजही सत्य आहे. ट्रम्पकडे पाहिल्यानंतर किंवा इतर सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर की शहाणे गोंधळलेले आहेत आणि वेडे आपल्या मतावर ठाम आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शहाण्यांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा गोंधळ कमी करण्यासाठी मला असं वाटतं नरेंद्र कुरुंदकर वाचले पाहिजेत, समज घेतले पाहिजेत. आणि म्हणून अण्णा तुम्हाला आणि आंबेकर उभाईतांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. लोकेश शेवडेंना जरा घाई आहे जाण्याची. पहिल्यांदा त्यांचा सत्कार घेतो. बाकीच्यांचे सत्कार आपण 1-2-3 मिनटामध्ये आटोपू आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. लोकेश शेवडेंना आपण सगळेजण ओळखतोच. नाशिकच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये स्टोरवेल आणि रोटोमॅटिक मोठाल्या पाण्याच्या टाक्या नाशिक आणि परिसरामध्ये आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी पुरवठा करणारे ते उद्योजक आहेत. परंतु त्याहीपेक्षा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह म्हणून अनेक नाशिककरांना ते माहिती आहेत. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सातत्याने काम करणारा हा कार्यकर्ता आपल्यापैकी कदाचित 15 दिवसापूर्वी म्हणजे मला वाटतं 15 ऑगस्टच्या दिवशी शोले सिनेमाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसत्तेमध्ये एक मोठा लेख आलेला होता. तो लेख या माणसाने लिहिलेला होता, लोकेश शेवडेने. आणि असा अधूनमधून काही ना काही लिहितच असतो. त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रस्थापिताच्या बैलाला, असं एक पुस्तक आहे. आणि दुसरं आहे कशाही बद्दल, पण याच्या आधी एक शब्द आहे कंसामध्ये म्हणजे लोकशाहीबद्दल, असं पण पुस्तक लिहिलेलं आहे. असा आमचा एक मित्र जो सांस्कृतिक क्षेत्रामधला महत्त्वाचा असा घटक आहे. स्वतः उद्योजक आहेत, खूप चांगला वाचक आहेत. दैनंदिन वर्तमानपत्रामधून सातत्यानं अधूनमधून लिहित असणारा, वेगवेगळ्या प्रसंगानुरूप वेगवेगळ्या लोकांवर अशा लोकेश शेवडे यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो. तत्पूर्वी आपण लोकेश शेवडेंना आधी फ्री करून टाकू. मी सरांना विनंती करतो की त्यांनी लोकेश शेवडेंचा सत्कार या ठिकाणी करावा. त्यांना पिशवी द्या, जाताना पिशवी दे, त्यांना जायचं का. यानंतर आपल्यामध्ये शेतीनिष्ठ आदरणीय सुरेश बाबा पाटील आहेत, जे भाजप म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत निष्ठावंत असे कार्यकर्ते म्हणून आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे राजकारण, नाशिकच्या राजकारणामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये दबदबा असणारे विनायकदादा पाटील यांचे ते लहान बंधू आहेत. आणि सातत्यानं निफाड हे कार्यक्षेत्र ठेवून, कुंदेवाडी हे कार्यक्षेत्र ठेवून सातत्यानं ते कार्यरत आहेत. मला त्यांची एक आणखी ओळख आपल्याला सांगावीशी वाटेल की नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे स्नेही म्हणून देखील सुरेश बाबा आपल्यामध्ये आज आलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या नील वसंत मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट याच्यावर ते ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. मी कुलगुरू साहेबांना विनंती करतो की त्यांनी बाबांचा सत्कार या ठिकाणी करावा. बाबा आज खास कुंदेवाडीवरून आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेत. माननीय दत्ता पाटील सर एक नाटककार म्हणून आपल्याला माहिती आहेत. हंडाभर चांदण्या असेल, गडीवरच्या पोरी असेल किंवा नुकतंच निघालेलं दगड आणि माती असेल किंवा याबरोबर त्यांनी अनेक नाटकं लिहिलीत. स्ट्रॉबेरी, कृष्णविवर, कस्टमर केअर, सिटी लाईट, ब्लॅकआउट, विसर्जन, नेब्युला. परंतु हंडाभर चांदण्याने मात्र महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ केला. अतिशय गाजलेलं असं नाटक. त्याचबरोबर गडीवरच्या पोरी असेल किंवा दगड आणि माती असेल, ही तिन्ही नाटकं आज पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठामध्ये अभ्यासाला लागलेला आहे. तुम्ही विचार करा की किती मोठा नाटककार हा आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ते ललित कला केंद्राचे प्रमुख या नात्यानं प्रोफेसर ऑन प्रॅक्टिस म्हणून त्यांचा हुद्दा आहे आणि त्या दृष्टीने ते कार्यरत आहेत.
महाराष्ट्रव्यापी असलेल्या या विद्यापीठाचं ललित केंद्राचं काम सातत्यानं ते पाहत आहेत. मग नाटक असेल, विविध कला असतील, या सगळ्यांनाच गती देण्याचं काम हे ते करतायत. ज्यांची नाटकं ही महाराष्ट्राच्या समकालीन प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा देणारी आहेत आणि ज्यांच्या नाटकाने सातत्यानं बदलत्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या जाणीवा प्रखर वास्तवातून, आपल्या लेखणीतून, आपल्या पुस्तकाद्वारे मांडलेल्या आहेत, असे दत्ता पाटील सर, ज्यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा राशा दातार पुरस्कार, मुंबईतील चैत्र चाहुल पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, मटा सन्मान, झी गौरव, दी हिंदू गोवा असोसिएशन, नाट्य परिषद, NCPAचा दर्पण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार यांना लाभलेले आहेत यांच्या नाटकांना. आणि विशेष मला महत्त्वाची गोष्ट सांगायची, हंडाभर चांदण्यांच्या पुरस्काराची मिळालेली 6 लाख रुपयाची रक्कम त्यांनी एका आदिवासी पाड्यावर पाण्याची सोय व्हावी त्या गावाकरता म्हणून पाण्याकरता त्यांनी डोनेट केलेली आहे. असा हा एक समाजसेवक, कादंबरीकार, नाटककार आणि एक चांगल्या प्रकारचा प्रशासकीय अधिकारी या नात्यानं आज महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. नाटकंही त्यांची चालू आहेत. आज केवळ आपलं निमंत्रण स्वीकारल्यामुळे पुण्याला कलगीतुरा आहे त्यांचं नाटक आत्ता चालू आहे, ज्या ठिकाणी त्यांची मुलाखत देखील घेणार होते, परंतु त्यांनी नम्रपणे तिकडे नकार कळवला आणि आपल्या कार्यक्रमाला राहिलेत. मी सरांना विनंती करतो की तमाम नाशिककरांच्या रसिकांच्या वतीनं दत्ता पाटील सरांचं या ठिकाणी आपण पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन. अस्सल नाटककार. कदाचित काही वर्षांनी आपल्याला जुन्या नाटककारांची विसर पडू शकेल. म्हणजे उदाहरणार्थ वसंतराव कानेटकर असतील, तेवढ्या समर्थपणे नाटकाची शैली ही दत्ता पाटील सरांनी सांभाळलेली आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी. आपल्यामध्ये एक छोटी मुलगी जी 12-13 वर्षाची आहे, जिने साहित्य क्षेत्रामध्ये आपलं पाऊल टाकलं आणि चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे. तिचं नाव आहे नुरिया सय्यद. हिने 12व्या वर्षी बिलीव्ह इन युअर सेल्फ नावाचं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. एक निवडक 20 लेखकांच्या मांदिळ्यामध्ये तिचं नाव घेतलं गेलेलं आहे. मी नुरिया सय्यद हिला विनंती करतो आणि तिच्या आईवडिलांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि माननीय कुलगुरूंच्या हस्ते या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. तिच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत स्वतः. आईवडिलांना दोघांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. डॉक्टर नाझिया सर, तिचा सत्कार तुम्ही एक मोमेंटो आणि पुस्तक देऊन करावा. यानंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर, ज्यांनी जवळपास 36 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. स्वतः डॉक्टर संजीव सोनवणे सर, ज्यांना 36 वर्ष या शिक्षणाच्या प्रवासामध्ये झालेले आहेत. स्वतः सध्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या कमिट्या आहेत, मग नॅशनल रिसोर्स सेंटर असेल, फॅकल्टी ऑफ एज्युकेशन असेल, UGCची कमिटी असेल, स्कूल लर्निंग असेल, ओपन लर्निंग असेल, अशा विविध कमिट्यांवर काम करून प्रकुलगुरू या नात्यानं आणि आता नाशिकला आपल्या विद्यापीठामध्ये कुलगुरू या नात्यानं सर कार्यरत आहेत. स्वतः सर MSc एज्युकेशन इन कम्युनिकेशन, त्याप्रमाणे MA डिस्टिंग एज्युकेशन, त्याचप्रमाणे मास्टर इन फिजिकल एज्युकेशन आणि स्वतः PhD अशी डॉक्टरेट सरांनी मिळवलेली आहे. अनेक
शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या आणि UGCच्या वेगवेगळ्या कमिट्यांवर सर कार्यरत आहेत. नुकताच आत्ता मागच्या आठवड्यामध्ये आफ्रिकेबरोबर तिथल्या युनिव्हर्सिटीबरोबर करार करून सर परवाच नाशिकमध्ये आलेले आहेत. अनेक परदेशातल्या विद्यापीठांबरोबर आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे करार करून अधिकाधिक व्यापक आपल्या विद्यापीठाला त्यांनी बनवलेलं आहे. आणि यंदाच्या वर्षी उच्चांक म्हणजे असा की 7 लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. असं एक शिक्षणाचं चालतं बोलतं विद्यापीठ या ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्या नाशिककरांना मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण सरांचं स्वागत करूया. मी सरांचे अत्यंत जवळचे स्नेही आणि अशोका बिझनेस स्कूलचे डायरेक्टर आणि ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे असे आदरणीय डॉक्टर दत्ता गुजराती सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. आपल्या ज्योती स्टोअरच्या वतीनं आणि सर्व रसिकांच्या वतीनं आता एक शेवटचा सत्कार राहिलेला आहे, तो म्हणजे जे दाम्पत्य आपल्यापुढे प्रयोग सादर करणार आहेत, अजय आंबेकर आणि ज्योतिताई आंबेकर. मी कुलगुरू सरांना आणि मॅडमला विनंती करतो, उभयतांचा अस्सल लेखकांचा अस्सल कुलगुरूकडून सत्कार. या 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 आपले मोबाईल फोन बंद असल्याची कृपया पुन्हा एकदा खात्री करून घ्या. अज्जो क्रिएशन्स सविनय सादर करीत आहे दीर्घांची रंजक विचार यात्रा, नरहर कुरुंकर एका विचारवंताची गोष्ट. संकल्पना आणि लेखन अजय आंबेकर, पार्श्वसंगीत प्रशांत ठाकरे, चित्ररेखाटन शुभम फुलसुरे, मार्गदर्शन दत्ता भगत, श्रीनिवास पांडे, श्यामल पत्की, विश्वास कुरुंदकर, LK कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी. कलाकार ज्योती आंबेकर आणि अजय आंबेकर. आजचे वक्ते दूर मराठवाड्यातून आलेले, माझ्या विषयात विचार करणारे कुरुंदकर नावाचे तरुण आहेत. तसं पाहिलं तर आज जे त्यांचं वय आहे तेवढं माझं सांख्य या विषयातलं चिंतनाचं वय आहे. त्यांचा असा दावा आहे की माझं जे आत्ता वय आहे तेवढं त्यांचं या प्रस्तुत विषयातलं चिंतनाचं वय आहे. मी आपणास सांगू इच्छितो की वयाची ज्येष्ठता फक्त बढती मिळवण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी असते. ती ज्ञानाच्या क्षेत्रात प्रमाण मांडण्याचं कोणतंही कारण नसतं. कुरुंदकर एकंदर डावे असावेत असं मला वाटतं. माझ्या नवऱ्याच्या भाषेत लिबरल विचारांच्या मंडळींना तो लिबर्टे म्हणून हिणवतो व्हॉट्सअपवर. धर्म जर माणसाला नैतिक राहायला उपयोगी पडला असता तर आज एकाही देवळाच्या जवळ एवढी संपत्ती जमा झाली नसती. असे अनेक विक्षिप्त गुण त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांना इंग्रजी मराठी रहस्यकथा आवडत. पेरी मॅसन आणि अर्नाळकर ते नियमितपणे वाचत. भर रहदारीच्या रस्त्यावरून ते पुस्तक वाचत जात. सायकल नागमोडी चालीनं चालवीत. हिवाळ्यामध्ये दाढी वाढवत, उन्हाळ्यात डोक्याचा चमन गोटा करून अनवाणीच फिरत, हिवाळ्यामध्ये पांघरुण म्हणून साडीचाच वापर करत. ते माझं खरं मरण आहे असं मी समजतो. त्या मरणाची जशी मला भीती आहे तसंच त्याचं आकर्षणही आहे. मी गंभीरपणे सांगतोय, चातुर्वर्ण व्यवस्था ही ईश्वरानं निर्माण केलेली व्यवस्था आहे. नाही 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 असे नाही, तुम्ही काहीतरी वेगळेच सांगता आहात. हां, मला तुमच्याकडून वेगळे उत्तर अपेक्षित आहे. वर्णव्यवस्था ही ईश्वर प्रणीत आहे हे तुमच्याप्रमाणेच माझंही ठाम मत आहे शास्त्री. दुनिया में चोर होते हैं इस हकीकत को मानना या तस्लीम करना अलग और चोरों के चोरी करने के हक को मानना अलग.
मैं मुसलमान नहीं ये आप लोग मानते हैं, मगर मेरे मुसलमान न होने का हक भी क्या आपको कबूल है? पण परमेश्वर असलाच तर तो तुमचा आणि माझा नक्कीच एकच असणार. त्याच्यासमोर आपण सत्यमार्गी ठरावं अशी माझीही इच्छा आहे. अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मालिके योमिद्दीन. नाहीतरी आपण अकबर बिरबलाच्या कथा खूप ऐकतो. सम्राटाची खुशामत करणं यातच ज्यांना आपल्या बुद्धीची इति कर्तव्यता वाटते असे बिरबल दर पिढीत आपल्याला पाहायला मिळतात. कालपरत्वे, अधिराज्य गाजवण्याचे आणि खुशमस्करींचे प्रकार बदलतात. एकानं किंचाळावं, देशात सर्वाधिक लोकप्रिय कोण? उरलेल्या हुजऱ्यांनी सांगावं, आमचे साहेब किंवा बाईसाहेब. पूरे एरिया में पुलिस तैनात है, अब तुम कहीं भाग नहीं सकते. पैसा नहीं, देखो चारवाक मुनि भी ईश्वर को नहीं मानता, तो क्या चारवाक मुनि भी कम्युनिस्ट हो गया? कौन चारवाक मुनि? बुलाओ साले को, बताओ उसका पता. माझ्या मोठ्या पोराला मी अभ्यासाची खूप चांगली सवय लावली आहे. चोख पाठांतर करायचं, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न अगोदर सोडवायचे, कारण त्याचे मार्क पक्के असतात. निबंध आटोपशीर लिहायचा, तिथं अकलेचे तारे नाही तोडायचे. एक मुद्दा एक परिच्छेद. मांडणीला मार्क असतात, तुमच्या विचारांना आणि कल्पनांना नाही. म्हणून तर त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आहे ना. धाकटा जरा वांड आहे, त्याला वळण लावावं लागेल. बघा, मी आपलंच पुराण सांगत बसले. हां, कुठं होतो आपण? हां, अटकेची घटना घडली तेव्हा नरहर कुरुंदकर इंटर परीक्षेची तयारी करत होते. त्यापूर्वी इंटरच्या वार्षिक परीक्षेमध्ये ते नापास झाले होते. पुरवणी परीक्षेतही नापास झाले होते. पुन्हा वार्षिक. और नरहरी, आप तो शायद वकील बन रहे हो. जी नहीं, मैं तो प्रिंसिपल बनना चाहूँगा. प्राचार्यपदी जाणे ही विशेष बाब नाही. प्राचार्य म्हणजे मोठी घंटा वेळेवर वाजते की नाही हे लहान घंटा वाजवून सांगणारा, एवढेच. वा नरहरी, आत्ताच काय? अभिनंदन अभिनंदन. एमए झालात. पेढे कधी देणार या काकाला? पेढे आधी पैशाचं श्राद्ध. सुटलो एकदाचा या परीक्षेच्या फेऱ्यात ना. उन्हाळ्याची रात्र म्हणजे गच्चीवरची झोप. एक मोठी सतरंजी टाकलेली असायची, गप्पा सुरूच, विषयांना तोटा नाही. दुसऱ्या दिवशी ओसरीवर दुपारच्या जेवणाची पानं मांडलेली असायची. ओसरीभर दुतर्फा मांडलेली पानं, कुरुंद्याची माणसं, बहुतेक बिरादरीमधलीच. बदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, तरीही बाबासाहेबांना असं वाटतं की बौद्ध धर्माचा स्वीकार हा स्वातंत्र्य आणि समतेच्या मार्गावरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. बाबासाहेबांच्या लाखो श्रद्धाळू अनुयायांना त्यांचा हा मुद्दा पटला. लक्षावधी दरिद्री जनतेला जर एका क्षणी धर्म हा आपल्या स्वातंत्र्याचा दीप आहे असं वाटलं, तर जनतेला असं का वाटलं याचा गंभीरपणे शोध घेणं हे आपणा मार्क्सवाद्यांचं काम आहे. आई, झालं सगळं मनासारखं? पाया पडतो, आशीर्वाद दे. बिरुदावली कागदपत्रात नसतात, परंपरेत असतात. आजचा ब्राह्मणेतर वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. शिवाजी महाराजांना वेदमंत्राभिषिक्त राजा व्हायचं असेल तर गो ब्राह्मण प्रतिपालक होणं भाग आहे. परमानंद सुद्धा शिवाजीला गो ब्राह्मण प्रतिपालकच म्हणतो. यात ब्राह्मणेतरांनी दुःख मानण्याजोगं किंवा ब्राह्मणांनी आनंद मानण्याजोगं काही नाही आहे. प्रश्न पडायला पाहिजेत. किती खरं आहे ना. मोठ्याला नाही शिकवलं, पण मी धाकट्याला शिकवणार आहे. बिनधास्तपणे प्रश्न विचार. त्यालाच काय, माझ्या शाळेतल्या सगळ्या मुलांना शिकवणार आहे. प्रश्न विचारता आला तरच ते स्वतः विचार करायला शिकतील ना. मी टिळकांच्या मर्यादा दाखवणारं लिहीन तर एक गट टाळ्या वाजवी, आणि मी जर शाहू महाराजांच्या विषयी लिहीन तर दुसरा गट टाळ्या वाजवी, आणि बाबासाहेबांच्या मर्यादा दाखवणारं लिहीन तर अगोदरचे दोन्ही गट एकत्र येऊन टाळ्या वाजवतील.
बोलणाऱ्याची जात कोणती यावर जर आदर बाळगणाऱ्याची जात ठरत असेल आणि लिहिणाऱ्याची जात कोणती यावर जर टाळ्यांचा किंवा जोड्यांचा कार्यक्रम ठरत असेल तर आपल्याकडे चिकित्सेला फारसं भवितव्य नाही. आपण ज्योतिष स्टोअर्सचे वसंतराव खैरनार यांच्यासाठी पण टाळ्या वाजवाव्यात. त्यांच्यामुळं आपण हा कार्यक्रम आयोजित करू शकलो. मला या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारी त्यांची टीम आहेच आहे, पण त्याशिवाय प्रकाश नियंत्रण करणारे पार्थ देशमुख, त्यांनी प्रकाश नियंत्रण केलं. ध्वनी नियंत्रण करणारा ओम देशमुख, स्लाईड्सचं सगळं सांभाळणारी प्राची गुजराती, विनोद राठोड ज्यांनी आम्हाला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं, आणि भगवान खानजोडे, तर त्यांचेही आभार मानतो. थँक्यू. यावेळी आम्हाला ज्योती स्टोअर्सनी मदत केली, पण आम्ही असे असंख्य शो केले आहेत कारण आम्हाला असं वाटतं की ही काळाची गरज आहे. लोक हमरीतुमरीवर येऊन एकमेकांशी वैचारिक वाद घालतात. तसं न होता शांतपणे विवेकाने तुमचा विचार वेगळा, माझा विचार वेगळा, पण आपले विचार वेगळे असेल तरी आपण मित्र होऊ शकतो ना. हा काळ परत एकदा येणं आवश्यक आहे. त्या भावनेतनं आम्ही दोघं तळमळीनं हे करतोय. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. जर तुम्हाला हा शो आवडला असेल तर तुम्ही अवश्य आम्हाला मदतीसाठी पुढे येऊ शकता. एवढं मला विनंती करायची. थँक्यू. थँक्यू.